सोपान हे 3 अक्षर आहे, मुखाने म्हणायचं. ज्ञानदेव ही 4 अक्षर आहे. जर भावानं म्हणले तर लगेच मुक्ती आहे. आता पुढचं पहा किती कठीण आहे. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सर्वदा धन संपदा पावेल. आणि आता मोजा. निवृत्तीचे 3, ज्ञानदेवाचे 4, 4 अन 3 7, सोपानाचे 3, 7 अन 3 10, मुक्ताबाईचे 4, 10 अन 4 14, 80 14 ही अक्षरे जो उच्चारेल मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे. ज्ञान देव भेटी देईल तुकाराम. तुकाराम. दोन्ही ओव्या संपल्या, तिसरी ओवी आहे. बोमलत हिंडणाऱ्यांना देव भेटत नाही. हे गण लावा आणि असं कोणत्या ग्रंथात सांगितलं नाही का, अंगाला मोकार गण चोळा. ही नाटक आहे सगळी. आता सरळ सांगू तुम्हाला, ओवी पटली तर पहा. कर्म हाच देव. परत वाक्य नाही का, कर्म हाच देव आहे. चांगला वागा हा देव आहे, बाकी देव नाही. म्हणून एकाची शंका होती, कालच मला त्याने विचारली. एवढे संप्रदाय झाले, नीट आहे का बरं का, सगळे टाळकरी, इनेकरी, चोपदार, फिरदार, एवढे संप्रदाय झाले. आले गेले, थोडे गाजले गेले, पण वारकरी संप्रदाय हा शेवटपर्यंत मोठा होतच का राहिला? उदाहरण आजचं रिंगण. आजचं रिंगण अख्खं ग्राउंड भरलं, अख्ख्याने आनंद घेतला. असं का? का? त्याने मला शंका विचारली का. त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे, बारीक ऐका. उत्तर मी सापडवलंय. सगळ्या संप्रदायाला जात, धर्म, कुळ, पैसा, मान, सन्मान याची हवा असते. आणि वारकरी संप्रदायाला गरीब असो, श्रीमंत असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कुणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. हो, जगातला कुणी या, गरीब आहे का, म्हण विठ्ठल, जेवदान कोण. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही अख्खं कीर्तन होईपर्यंत वर सुद्धा हलवती नाही, तरी जेवण आहेच, वरून 1000-1500 आहेच. या कोणी या आणि विठ्ठल म्हणा. मग असं का घडलं? त्याचं उत्तर आजच्या अभंगातल्या 2ऱ्या कडव्यातल्या पहिल्या शब्दात आहे. नीट आहे का बरं का. आता. आता हे उत्तर 16 शब्दात नाही घ्यायचं आपल्याला. आता हा शब्द आलाय आता. आणि विश्वमाऊलीचं जे पसायदान आहे, त्या पसायनाचा पहिला शब्द आहे. आणि आजच्या कीर्तनात फक्त आताच पाहायचं म्हणजे वैकुंठ गमन. आता आता काय भानगडीने, ए बरे, आता काय भानगडीने नीट का. आता आता. आता या शब्दाचा अर्थ असा आहे वर्तमान काळ. वर्तमान काळ. अभी और इसी वक्त, क्विक एक्शन, इमिजिएटली, ताबडतोब. आता. आता कीर्तन सुरू झालं, आता त्यांची चाल झाली, आता यांनी पखवाद वाजवला, आता आचार्याचा स्वयंपाक तयार झाला. आता आहे. आता आता हा शब्द इथं कसा आलाय का. आता कसा आला बारीक आहे का. समोर बसलेले साक्षात निवृत्तीनाथ आहेत. समोर बसलेले निवृत्तीनाथ आहेत. त्यांच्या शेजारी साक्षात ब्रह्मदेव सोपान काका आहेत. त्यांच्या शेजारी साक्षात आदिमाया शक्ती मुक्ताबाई आहे. आणि त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी सांगणारे साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. आता डोळ्यापुढे चित्र आणा. समोर जे बसलेत ते विश्वाचे गुरु आहेत. समोर जे बसलेत ते ब्रह्मदेव आहेत. आदिमाया शक्ती आहे. आणि इकडे सांगायला जे ज्ञानेश्वरी बसलेत ते साक्षात ब्रह्म विष्णू आहेत. आता इथं घोटाळा ध्यानात ठेवा. साक्षात विष्णू बोलतात आता. आता आमच्या 80% कीर्तनकारांनी असा घोटाळा केला का ज्ञानोबारायने पसायदान देवाकडे मागितलं. हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मूर्खपणा. इथं काय झालं, खरेची मिली आई. ज्ञानेश्वरीमध्ये सांगूनच टाकतो एका मिनिटात, 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख शब्दामध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव ज्ञानेश्वरीत नाहीये, ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव ज्ञानेश्वरीत नाहीये. पुढे सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाहीये. तुमचं डोकंच बंद झालं. वाचा एवढे पठ्य, कोणी कीर्तनकार बिर्तनकार असले तर वाचा ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीत मला ज्ञानोबारायचं आईचं नाव दाखवा, वडिलांचं नाव दाखवा आणि देवाचं नाव दाखवा. पुन्हा उलटे फिरू का तुम्हाला? गाथा उचका तुम्ही आणि तुकोबरायच्या वडिलांचं नाव आहे का सांगा, तुकोबरायच्या आईचं नाव आहे का सांगा. का आता याचा अर्थ असा आहे, आता माझ्या शरीरातले विकार गेलेत आणि मीच ब्रह्मरूप झालोय. आता विश्वात्मक. आता आता पण पुढचा शब्द लय अवघड आलाय बरं का. विश्वात्मक आहे का? माझी आई निवृत्ती आहे, माझा बाप निवृत्ती आहे, माझा भाऊ निवृत्ती आहे, माझं दैवत निवृत्ती आहे, मीच निवृत्तीचा आहे. आणि मग विचारा ना, हाच प्रश्न तुकोबारायला दोघातही सांगतो आता तुम्हाला. इकडे ज्ञानोबारायला विचारलं तुमचं कुणाचं आहे, अहे तुमचं काय? तुकाराम ज्ञानोबारायला विचार बरं काय भानगडे, मी ज्ञानदेव आहे पण माझा नाही, निवृत्तीचा. बोला जा आजार आहे तुम्ही, निवृत्तीचा. ज्ञानदेवाला विचारा, ज्ञानोबारायला विचारा, मी ज्ञानदेव आहे पण निवृत्तीचा आहे. आणि तुकाराम बाबाला विचारला काय भानगडे, मी वैकुंठवासी आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. झाडू सुलतानचे मालक आडराणी भरले जग, झाडू सुलतानचे मालक आडराणी भरले जग. आता विश्वात्मक आहे म्हणजे माझे गुरु निवृत्तीनाथ आहे. पुढचं तुम्ही बोला आता. आता विश्वात्मक आहे, बोला ना. देव आहे, त्याच्या पुढचा शब्द बोला पटकन. येणे, वाघ यज्ञ. आता इथं परत घोटाळा झाला, हा कीर्तनच घोटाळ्यात राहते. आता वाघ यज्ञाचा अर्थ काय? आता हा यज्ञ आहे, हा गाथ्यातलं भजन यज्ञ आहे, म्हणजे सप्त्यातला यज्ञ आहे. हा हे यज्ञ आहेत आपले नाम यज्ञ. आता हे सप्ते चाललेत ना, याच्यात फक्त कीर्तन आहेत, हरिपाठ सुईचे नाही, काकडा भांडणाशिवाय नाही. काकड्यात भांडण नाही तर देव खुशच नाही. मुक्यानं बाहेर हाणायचं आणि जोग्यानं त्याच्या का पाहत राहायचं. काकडा हे काकडा हरिपाठ हे फक्त लोकांना दाखवायला आहे. तुम्हाला एका मिनिटात सांगतो, पटणार नाही. बीजेचं कीर्तन आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाही हो. हरि भजने ध्यानात ठेवा जरा, मुकार गंधाचा नाश करू नका. हरिपाठ हा ग्रंथ नाही हो, हरिपाठ हा ग्रंथ नाही महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे, आत्मा आहे तो. आणि हरिपाठ का बारीक माहिती, या जगात जेवढे ग्रंथ झाले त्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. हे तुमचं रामायण महाभारत भागवत बिगवत काय असेल तुमचं 18 पुराणं, 18ची 18 पुराणं हरिपाठातून तयार झालीत. आता हरिपाठ येतो. आणि हरिपाठ का बारीक करायचा माहितीये तुम्हाला? हरिपाठ लिहिणार बाळच इतकं कोवळं आहे की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. 15 वर्षाचा बाळ आहे. आणि 15 वर्षाचं बाळ जर विश्वाची आई होत असेल तर याच्यापेक्षा जगात आश्चर्य काय? महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला ना, गॅदरिंग मध्ये गाण्याला, तर पोराची आई पोराच्या गॅदरिंगला पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाते. आणि गॅदरिंगला पुढे बसते. आणि पुढे बसली ना, लबाड बोलू नका सगळ्या. पोरग जर नाचायला लागलं ना तर तुमची थोडी तरी डोळ्याची कड ओली होते. कबूल व्हा. दुःखानं होते का आनंदाने? आनंदाने. आनंदाने. तुमच्या डोळ्याची कड आनंदाने ओली होते ना. अरे ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालाय.
चालत आहे. जगातले सगळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोबा आहेत. जगातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत आणि तुकोबरायाचं अधिष्ठानच ज्ञानोबा आहे. वा वा, हे तर सगळे भजने विसरले, हे तर भजने सगळे विसरले. तुकोबरायाचं अधिष्ठानच ज्ञानोबा आहे. या जगातलं सगळ्यात कोवळं बाळ. पुढे सांगू तुम्हाला, ज्यांना कुणाचाच आधार नव्हता ते ज्ञानदेव होते. जगात कुणाचाच आधार नव्हता ते ज्ञानदेव होते. आज अख्ख्या जगाचा आधार आहे ते ज्ञानदेव आहे. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, निगमवल्ली प्रगट केली, जैन निगमवल्ली प्रगट केली, तालंकार नामकाश्वरी, ज्ञानोबरायचं तुकोबरायचं अधिष्ठान. ए भाकरी करता तुम्ही, भाकरी भाकरी करता, भाकरी करताना 3 कामं करता महिला मंडळ. तुम्ही काय करता माहिती का? पहिली भाकर तव्यावर आहे, दुसरी पहिली झालेली भाकर खाली लावेले, दुसरी भाकर तव्यावर आहे आणि तिसरी भाकरीला थापायचं काम चालू आहे. पोरग चुली पुढे खेळतंय, ते चुली तुमच्याकडे वडीत आहे. तुम्ही म्हणता गबास गबास चटका देईल, गबास चटका देईल, गबास चटका देईल, गबास. 3 कामं चालू आहे बरं का तुमचे. ते पोरग अजून चुली कसं सरकत. मग तुम्ही आईला करता, तुम्ही काय करता? तुला हिजलेलं नाही, जळालेलं नाही, हिजलेलं लाकूड घेत्या. बुवा सरक माग, बुवा सरक माग, सटका बसल, बुवा बुवा भोकाडी, बुवा. ते कार्ट इतकं डांबरट लाकूडच हातात धरीत. आता लाकूड हातात धरलं ना, आईनं हिसकून घेतलं का पोरग रडायला लागलं. लय बारीक आहे का बरं का? रडायला लागलं. रडताना ते साधं रडत नाही, एक तर उघडच होतं. शिंबूड कुणीकडं, लाळ कुणीकडं, पारचुली पुढं पसरून घेतं. तुम्ही काय काय करता माहिती का? पहिली खालची भाकर टोपल्यात टाकता, दुसरी भाकर पलटी करून तव्यावर टाकता आणि तिसरी भाकर थापायची बंद करता आणि पहिलं पोराला घेता. मस्त पदरानं तोंड पुसता, गालबीड ओढता, टपकन मुका घेता. पोरगं खळकण हसतं, खळकण हसतं. पोराचं दुखणं गेलं ना तुमच्या पोराचं दुखणं. मग आता सगळ्या महिला उत्तर द्या, तुमचं बाळ भाकरी करताना रडलं तर तुम्ही भाकरी बंद केल्या. मुक्ताबाई रडत असेल तेव्हा कोण सांभाळीत असेल? जरा विचार करा विचार. कारण घरामध्ये सगळ्यात छोटं बाळ मुक्ताई आहे, सगळ्यात छोटं. आणि 4 भावांमध्ये फक्त 2-2 वर्षाचा गॅप आहे. कोण आंघोळ घालीत असलो, कोण भांग पाडीत असलो, कोण कंगवा डोक्यात घालीत असलो आणि कोण रात्री बाईला झोपल्यानंतर थाप टाकीत असेल. कोण असेल ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते फक्त ज्ञानदेव होते. कोण? आपल्या पोरानं आंघोळ केली तर आपल्या बाया उघडं पोरगं टिपाडात बसून देतात, टीप घेतात पाण्याचं, त्याच्यात बस खेळत त्यावर भांडे घासून घेत्या. या बाळाला कुणी सांभाळलं असेल? म्हणून एक वाक्य सांगा, ज्याने तुकोबारायाचा आणि ज्ञानोबारायाची संगत, एक वाक्य सांगा, अंगणात पोरग खेळतं पोरग मस्त, चेंडू बिंडू बॉल बिल काय असेल त्याचं ते खेळणं. आणि त्यानं आईला पाहिलं ना, ते पोरं सगळं खेळ फेकून देतं. आता खरं सांगू तुम्हाला, त्यानं आई पाहिली ना, आता तुम्ही काही द्या त्याला, जा काही द्या, ते फेकून द्या ना. आता त्याने कोण पाहिली बोला ना? आई बी दिवसभर कांदे लावून चालती, थकलीच होती. गाल वाढला, मुका घेतला, तिचाही थकवा गेला. सगळ्या टाळकऱ्यांना भजनाला सांगा, कधीतरी ज्ञानोबाच्या तुकोबाच्या मांडीवर बसा, जन्माचं दुःख जाईल. कधीतरी तुकोबाच्या मांडीवर बसा, कधीतरी बसा तुकाराम बाबाच्या मांडीवर बसा. अरे तुकाराम बाबाचं भजन माणसाला आवडेल यात काय नवल आहे. मावळातला डोंगर विठ्ठल म्हणत होता. मावळामध्ये जेवढी डोंगर आहेत ना, अख्खी डोंगर
ब्रह्मानंदानं तल्लीन झालेली डोंगर आहेत, कारण ह्या डोंगरात गाथा तयार झालाय. तुम्ही अभ्यास नाही केला. मावळातलं झाड सुद्धा विठ्ठल म्हणत होतं, मावळातला दगड सुद्धा विठ्ठल म्हणत होता. आणि ह्या विश्वात, जगात नाही म्हणत मी, जगबिग सोडून द्या, किरकोळ गोष्ट आहे, अख्ख्या विश्वाला ज्ञान देणारा गाथा मावळात तयार झाला. काय बोलायचंय महाराज, तुम्ही साधा अभ्यास करा. आणि लिहून कोणी घेतलाय? साक्षात पांडुरंगानं. लिहिलाय कोणी? तुकोबरायनं. आणि ताकद कोणी दिली? मावळातल्या डोंगरानं. बाबाजी आपुले सांगितले ना, ते लय लांब झालं. बाबाजी म्हणूच नका. मावळातला खडा ना खडा विठ्ठल म्हणला तेव्हा गाथा तयार झाला. म्हणून एक वाक्य सांगा, एज्युकेटेड लोक असते ना, कोणी डॉक्टर फिक्टर शिकलेले, नोकरी फेकरीवाले, सृष्टी निर्माण झाल्यानंतर हे तुमचे शोध लावले ना तुम्ही, हे विमान, जीसीपी, टीव्ही बीव्ही, हे मोबाईल फिबाईल, इंटरनेट, फेसबुक, ऑनलाईन, इंस्टाग्राम काय फिस्टाग्राफ काय तुमचं निघालं असेल, हे इंस्टाग्राम फिस्टाग्राफ सगळं काढलं ना तुम्ही. सगळे एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, सृष्टी निर्माण झाल्यानंतर तुकारामाचा गाथा आणि माऊलीची ज्ञानेश्वरी यांच्या एका अक्षरावर कोणाला खंडन करता आलं नाही, एवढा मोठा गाथा. लोक गेले, विमानात गेले म्हणले, मंगळावर गेले, तिथं पाणी आहे म्हणले, वरही ग्रह सोडून आले, पाठी बोकांडी बसले लोकांच्या ग्रह, तो भाग सोडा. म्हणून एक वाक्य सांगू, आता इथं होतो आपण, आता 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 तू कोबराया, आता विश्वात्मके. पुढचा शब्द पुढचा शब्द येणे. ऐका, वाघ येण्याचा अर्थ. आता बिंबीच्या दोन्ही बाजूला, घरी गेलो निवांत पहा, बिंबीच्या दोन्ही बाजूला बरे, बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वडा, 3 खड्डे लागतील, 1 2 3, हे 3 नॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं ऐका, परा, पशंती, मध्यमा, वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, आणि मोघाम बोलणं इथून येतं. हे पप्पेच्या आईपाशी चुलीला तंगड्या लावून हाणलेल्या गप्पा या इथून येत. माझ्या वाघ धावला इथून ये. आता ऐका लय किचकट, लय किचकट ऐका. परा पशंती, परा पशंती, मध्यमा आणि वैखरी. जेव्हा जेव्हा तुम्ही एक शब्द म्हणतो तेवढा म्हणा, ओम. आता ओम म्हणलं ना तुम्ही, मी म्हणतो तसं होतंय का पहा बरं का. आता ओम 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 ओम, आता मी म्हणतो तसं होतं का पहा. इथं आज जाते का पहा. अरे म्हणून तर पहा ना, काय रोजानं बसले का. ओम इथं आज जातं का पहा. ओम 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 ओम, इथं आज जातं का. इथं जातंय का आत, इथं हलतंय का, इथं अरे हलतंय का, इथं हलतं का, इथं तर नाही. हा इथं हलतंय ना. ओम ओम इथं हलतंय ना, इथं हलतंय ना, इथं हलतंय ना, हलतंय ना 3 ठिकाणी. मग घ्या ओवी लावून, ओंकाराचे कुशी. काय ओवी अक्षर आहे. उ म रेशी, आकार उकार मकार वेद. जर नाभी कमलातून भजन केलं तर वाणी बंद पडते आणि परा चालू होते. जो यज्ञ होतो त्या यज्ञाचं नाव वाघ यज्ञ. हे आपले यज्ञ नाही, तूप जाळा, लाकडं जाळा, धूर करा, हे नाही यज्ञ, हे नाटक आहेत. होम जाळा, हवन. हवन हवन जो बसला त्याचं द्यावं लागतं. जो होमाला बसलाय ना त्याला हे कोणी काढलं हवन. अरे इथं हरिपाठ पाठ करा ना, योग याग विधी, आणि बोला तुकोबरायला विचारा न लगती
जावे वनांतरा. आणि सुके येतो. घरा. पुढचा शब्द तुम्ही म्हणा, सुके येतो घरा. नारायण. घरा घरा कीर्तन अंतरंग आहे बरं का आज. घरा नारायण. आणि शरीरावरचे 3,500 कोटी रोम तयार झाले. आणि रोम जर विठ्ठल तेल म्हणायला लागले आणि शरीरात जर आनंद लहरी तयार झाल्या तर ते शरीर माझं ब्रह्मरूप झालं. आणि ब्रह्मरूप झाल्यावर शब्द बाहेर पडला, जळो माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा येणे वागयज्ञ. आता पुढचा शब्द त्याच्यापेक्षा अवघड आलाय. म्हणा, तो शाळे. तो शावे तो शावे. महिला मंडळ सून बाळातीन झाली बाळातीन सून. 7 बाया घेऊन तू गेली, तुला नव्हतं काम. चालली पावशर खोबरं घेऊन थोबाडीने. बरं गेली. आता ती बिचारी गरीब होती. कोण येईल, तिनं तुला लुगडं दिलं. पण तू मोठ्या घरची, तुला किरकोळ लुगडं, तुला अक्कल नाही. हे घर आहे पण किरकोळ लुगडं चालत नाही. आणि जावा जुवानामध्ये अपमान नको म्हणून तू ते काही लुगडं नेसली नाही. तुला काय आला? सावध राहा बरं का. काय आला? बोला ना, बोला. करेक्ट, राग आला. त्या रागाच्या भरात तू ती लुगडं घेऊन घरी आली आणि कपाटात ठेवून दिलं. दुसऱ्यांदा तू सून बाळातीन झाली. तू तेच लुगडं काढलं आणि कोणाला दिलं? तुझ्या येईल. खरं बोल, लुगडं आणलं तेव्हा तुला राग आला. आता देताने तुला आनंद झाला ना? लबाड बोल नका. झाला ना? कशी जिरवल्याचा आनंद झाला ना? याला म्हणायचं तो शावे. तो शावे या शब्दाचा अर्थ असा आहे, लय किचकटी मारते. तो शावे याचा अर्थ असा आहे, आपल्याला आनंद व्हावा मग दुसऱ्यांना द्यावा. तो शावे आपल्याला. आता हे गायक आहेत, यांना आतून आनंद असावा तर गायक आहे. कीर्तनकार उभा आहे ना, आतून सज्जन हो, भाविक हो. प्रभू चंद्रांना फार त्रास झाला, त्यांना होऊ दे, तुला काय झालं? रामाला त्रास होऊ दे, तुला काय झालं? कीर्तनकार आतून प्रसन्न पाहिजे, पक्वादी आतून प्रसन्न पाहिजे. आणि परमार्थ हा आतला विषय आहे. आणि तुकोबरायाने आतून केलाय. आणि म्हणून तर तो शोनी मज द्यावे. वा 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 वा. तो शावे आणि तो शोनी मज द्यावे. पुढचा शब्द तुम्ही म्हणा आता. पसाय. त्याचाही घोटाळा सांगतो लगेच. सांगून टाकू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगून टाकू ना. ए कीर्तन संपल्यावर जे ए कीर्तन संपल्यावर जे जेवण आहे त्याचं नाव महाप्रसाद आहे. रोज होती ती पंगत आहे. लग्नात जेवण आहे. सत्यनारायणाला तीर्थप्रसाद आहे. सप्त्याला महाप्रसाद आहे. पण गाथा तयार झाला, ज्ञानेश्वरी तयार झाली आणि विठ्ठलाने जो दिला त्याचं नाव गाथा हा प्रसाद आहे. ज्ञानेश्वरी हा प्रसाद आहे. आणि त्या प्रसादातून ज्याची लायकी आहे त्याला द्या पसायदा. आता पुढे बोला. गेलं मामाला, पुढे बोला ना. तो शोनी झालं ना. जे 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 शब्द तुम्ही म्हणा. ए बऱ्या जे खळांची. आता खळ म्हणजे काय? आला परत घोटाळा. आणि खळांचाच जास्त त्रास तुकोबरायाला झाला. सगळ्यात जास्त त्रास आजही कोण नाही. आजही चांगलं काम करायला त्रास कोणचा आहे? खळ माहिती आहे तुम्हाला काय? ए बरे बस खाली. खळ माहिती आहे महिला म्हणलं. गव्हाचं पीठ शिजवायचं, गव्हाचं पीठ, आणि ते बितील चिटकवायचं आणि त्याला कागद चिटवायचा. ते खळ आहे ना, खळ कागद फाडीत आहे. पण ते निघत नाही. तशी काही काही खळ आहेत.
मेले पण माळकरी झाले नाही. काही मरतील उद्या परवा. निर्लज्जम सदा सुखी. खळ काही काही माणसं बा नुसतं आडवं तंगड ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का मुतला खंडीच्या वर्णात दिला बोंग्या करून. हे कोण आहेत? हे कोण आहेत? खळे. सप्त्याची मीटिंग बसली, करायचं आहे का यंदा? इथून सुरुवात. मग एक म्हणला हा मग मागच्या हिशोबाचं बोला. एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का? सप्ताह गेला उडात. लगेच हा त्याच्यावर धावला, तो त्याच्यावर धावला, गेले 15-20 मिनिटं. मग तिसरा उठला, मागच्यावर राखेल. मागचं कोणी बोलायचं? अरे बोला ना. नाही मिटलं. खळ. मग जर मोबाईल बंद कर दे, बंद खाली ठेव ना. मग ते मांडीला कळ लागेल, खाली ठेव. हा ए ए सब जत्राची मीटिंग बसली, जत्राची. एक जण म्हणला उन्हाळा आहे, प्यायला पाणी नाही, तमाशा आणायचा नाही. उठला कोपऱ्यातून एक, का आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. पण एक जण म्हणला पैसे नाही, 100 जास्त काढा, पण बाई आणली. आणली बाबा 8,000 बाई 80,000. हो आणली बाई. तमाशा आला गावात, पोरं पेलच. आपल्या गावची 7-8, दुसऱ्या गावची 7-8. बायांच्या अगोदर त्यांचाच एक डान्स. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर आरडायला, शांत बसा. गावची इज्जत घालू नका. मोठ्या कष्टानं बाई आणली. बाई म्हणजे तमाशा. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. तो म्हणला कोणचं बांबरलं? लोक म्हणले तुझंच आहे. तुझा? माझं? ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले तुझ्या नाव आहे भाऊ, तू धुपा आहे हा. खळ या शब्दाचा अर्थ पापी नाही. खळ या शब्दाचा अर्थ कीर्तनकारांनी पापी केलाय तसं नाही. आतून घाण त्यांचं नाव खळ आहे, बाहेरून घाण आहेत ते खळ नाहीत. आतून घाण आहेत. एका मिनिटात सांगू, रावण मारला, खळपावर आतले रावण मार. निर्मळ किती रावण मारला रामाने. प्रभू रामचंद्र अगस्त्य ऋषी पुढे उभे आहेत आणि भजने देणार ठेव. त्यांनी केव्हा ऐकलं नसेल रामायणात. रामायणकारच काला उचकित पुस्तक. महाराज अगस्त्य ऋषीला पहिला प्रश्न प्रभू रामचंद्राने विचारला आहे, माझ्याकडून ब्रह्महत्या घडली का? एक विद्वान पंडित मारलाय म्या. रावण कोण होता? पंडित. मारला नाही, भक्त होता, मारलाय. अगस्त्य ऋषी म्हणले तो शापित्र होता, त्याला शापच होता, त्याला मारलं ते योग्यच झालं. जयंतीची सुटका झाली. अगस्त्य ऋषी म्हणतात हे जर मी न कळत केलं असतं तर खरं होतं. हे कळून केलंय त्याच्यामुळं खरं नाही. मी न कळत बाण मारला असताना रावण मेला असताना मग मला पाप नसतं. माझी बायको सोडवण्यासाठी मी त्याला मारलंय. याचा अर्थ असा आहे, मी जाणून बुजून पाप केलंय आणि जाणून बुजून पाप केलंय म्हणल्यावर मला शिक्षा मिळायलाच पाहिजे. अगस्त्य ऋषीने सांगितलं तुला अश्वमेध यज्ञ करावा लागेल. रामाने घोडा सोडला. 42 राज्यात कोणी घोडा धरला नाही, पण एका झोपडीतून निघणाऱ्या पोरानं घोडा धरला. शत्रुघ्न लढायला गेला, शत्रुघ्नाला हरवलं आणि मग शत्रुघ्न म्हणतो हे पोरग नक्की क्षत्रियाचं असलं पाहिजे. आणि ते क्षत्रियाचं नव्हतं, ते रामाचंच होतं. मग चुलत्या पुतण्याची मारामारी तवा झाली. तेव्हापासून भाऊबंदकी सुरू झाली. कारण लव आणि अंकुश दोघं चुलते पुतणे होते, भाऊ होते. आणि शत्रुघ्न हा त्यांचा चुलता होता. त्यांनी त्याला वाढ जाम करून टाकलं. त्यांना नाही, उभ्या आयुष्यात हनुमंताच्या अंगाला कोणी हात लावला नव्हता. पोथी वाचणारी, हनुमंताच्या अंगाला उभ्या आयुष्यात कोणी हात लावला नव्हता. लव आणि अंकुशाने शेपटी धरून वडीत आणला होता. बुंगीत बुंगीत हनुमान
एका हातात हनुमान आणि एका हातात आगंद, आणि जसे नेले तसे आई पुढे आपटवले. आईला घामच आला, म्हणली बाई बंद कर ग हे, अगं याच्यामुळे मी वाचले तुम्हाला ही बुद्धी सांगितली कोणी? मला गोष्ट नाही सांगायची, खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर मरती वाढो, आणि भूता सर्व घटी राम हरी एक, घटी राम हरी एक, सर्व घटी राम हरी एक, म्हणून आजचा अभंग अंतरंग आहे. अभंगाला सुरुवात आता 3 वाव्या. आणि तुम्ही आजचं कीर्तन असं आहे, ज्ञानेश्वरीची आणि गाथेची एकत्र सांगड आहे. तुम्ही म्हणाल मग काही अर्धवट वेजणे म्हणतील, ए पसायदानच सांगत बसला बाबा, येडं बिड आहे का? ते मी कुठं जुळवलंय? गाथ्याला जुळवलंय, गाथ्याला उडवून. कारण गाथा ज्ञानेश्वरी आपल्याला एकच आहे. आता उलट फिरू आपण. जेव्हा जेव्हा गाय कत्तलखान्यात जाते, साधूचा जेव्हा अपमान होतो आणि धर्म जेव्हा बुडायला लागतो, तेव्हा देव अवतार घेतो. शब्द नीट आहे का बरं? गाय नीट बसाय. गाय जेव्हा कत्तलखान्यात जाते, गाय जेव्हा कत्तलखान्यात जाते, साधूचा जेव्हा अपमान होतो आणि धर्म जेव्हा बुडायला लागतो, तेव्हा देव अवतार घेतो. आणि तुकोबराया देवाचाच अवतार आहे. तुकोबराया त्यांची बरोबर आहे अवतार. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे जे देवाचे अवतार झाले ते तुकोबरायचे अवतार. बीजेच्या कीर्तनाला सुरुवात. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला पटकन बोलायचा. आता टाळकरी बिनकरी स्टेजवरचे सगळे कोणी बोला. आता जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. सावध राहावर का परत गोठाळा करायला. आता मला बीजे का आणायचं आहे. माझा पहिला प्रश्न होता जगात देव आहे का? तुम्ही आम्हाला उत्तर दिलं आहे. मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे, तुमचं उत्तर आहे नाही. मग माझा प्रश्न आहे लगेच, लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? पटापट बोला. आहे. ए फुलात सुगंध आहे का? आहे. उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. उलट फिरा. थोडे मुंगे येतील तुम्हाला पण फिरा. आता जागेवर थोडं पटकन उत्तर द्या पोरसोर. महिला, लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एक वाक्य सांग का, एकदा देव नाही भेटला ना तरी चालेल, पण तुकाराम बाबा भेटला ना सगळं भेटलं. देव जाऊ दे, देवाच्या नादीच लागत जाऊ नका तुम्ही. तुम्हाला एक खरं सांगा, देवाच्या नादीच लागू नये, संताच्या नादी लागा. हे आपल्या सगळ्या बायाने दिवाळीला लक्ष्मी पूजली ना. लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. गळ्यातलं काढलं फोटो पुढं ठुलं, बँकेतलं काढलं फोटो पुढं ठुलं, नवं लुगडं नेसली, करंजा केल्या, पुऱ्या केल्या, देवी पार जाम केली. एवढ्या देवीनं खालं, मग तुम्ही गरीब का? त्याचं उत्तर आहे का? तुम्ही कोण पुजली? पाया पडून सांगतो सगळ्या भजनाला, लक्ष्मी पूजणाराला कधीच लक्ष्मी मिळत नाही. त्याला नारायण पूजावं लागतो. नारायण जर पूजला तरच लक्ष्मी मिळते. आता तुम्ही काय मावळाटपणा केला, नारायण उचकून दिला आणि लक्ष्मीला लाडू चारला, तिला उलट्या झाल्या. महाराजांना विचारा ना, लक्ष्मी सहित
शोभे नारायण. एकट्या लक्ष्मीची पूजा केली का त्याला बँकेनं गाडी नेलीच. लक्ष्मी एकटी नाही पुजायची, नारायण पुजायचा. मग तुम्ही म्हणाल आता आम्हाला तुकाराम दर्शन का देत नाही. इथं आलो ना, कारण देव नाही भेटला तरी आपल्याला कोण भेटलं पाहिजे, तुकाराम बाबा भेटले पाहिजे. भेटत का नाही. हे गाव आहे, हे गाव आहे. गाव 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 या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे. चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे, गर्लफ्रेंड. हा, तुला आहे गर्लफ्रेंड नाही, प्रयत्न चालू आहे. बरं, त्याला गर्लफ्रेंड. आणि त्या गर्लफ्रेंडचं नाव लय किचकट आहे बरं का. त्या गर्लफ्रेंडचं नाव इच्छा आहे. कोण आहे, इच्छा. इच्छा. आणि ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता आहे, कळ काढ. हा, उगत थोड्या करता बाटू नको, बाटू. हा, मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती उद्या शेवटचा भूगोलाचा पेपर आहे म्हणजे 10वी मोकळी. हा, असं दोघांचं झालंय भांडण आणि ही पडली त्याच्या प्रेमात. कोण, गेलं मोबाईल इच्छा. आणि ती तिला प्रेमात पडली पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण, मन. आता तिला होणार नाही बाळ, तिला बसला धोका. आता पुरीने उत्तर द्या सगळ्या मुली. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही, मिळतच नाही तर देतील कोण नाही. आता पुरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, देत नाही पोरं बिचारी धोका, पण दिला, तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला. आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देत नाही, भावाला तर कानाचा खडा नाही, मग कोणाला, मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आणि ज्यांनी माया तोडली त्यांना तुकाराम म्हणतात. म्हणून तुकाराम महाराजांना चौथ्या अध्यायात ओळी बसली, यदा यदाय धर्मशी. आता ओवी ऐका. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी, मग मी होवो न्या उतरे. गाय कत्तरखान्यात गेली, मग माझा जन्म देहू गावात बोलोबा आणि कणकाईच्या पोटी झाला. नीट ऐका बरं, जन्म पोटी झाला. आणि पाया पडून सांगतो टाळकर यांना, परमार्थाला पिढी जात काहीतरी असावं लागतं तरच परमार्थ जमतो. हा पोरगा पखवाद वाजवतो, हा पोरगा पखवाद वाजवतो. एक तर याचा पंजा तरी वारकरी असला पाहिजे, आजा तरी वारकरी असला पाहिजे, नाही तर बाप तरी धार्मिक असला पाहिजे. डायरेक्ट पोऱ्या धार्मिक होऊ शकत नाही. हे बोला, तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोला, तुम्ही आजारी आहे. सायंटिफिक भाषेमध्ये त्याला, इन सायंटिफिक भाषेत DNA सर्क्युलेशन म्हणतात. DNA सर्क्युलेशन म्हणजे पिढीजात अनुवंशिकता गुण जर ट्रान्सफर झाले तरच ते होतं. असं कोणी उठायचं आणि पाकवाद वाजवायचं आणि कोणी उठायचं बाबा व्हायचं, काय त्याला किंमत आहे का काही. हा का आता नवीन कीर्तनकार झाले का, कार्ड छापितात. ते कार्ड वाटायचे लोकांना ईडी. आणि कार्डवर काय छापितात, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही काय 31 वर्षे खेकडं धरितो का. आता 31 वर्ष गेले डांबरीवर आमचे. हे नट ना नट गेला ना, नट ना नट. एक नट नाही. माझ्या इतकी कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात एका जन्मात. 10 जन्मात कोणा होणार नाही. काल 4च काढले, त्याच्या आदल्या दिवशी तो 5 काढले. 3ला भ्याव नाही, 3 दगडावर आपटाय. 3 तर रोज आहे, पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट तरी केवढं आहे, असं काही बस. तसं नाहीये. परमार्थ हा तुकोबरायच्या भाषेत माझ्या वडिलाची
आता हे 5-6 पोरं टाळकरी आहेत, हे काय सगळे महाराज होणार आहे का? एखादा भाजण्या, बाकी भाकरीवारी सांभाळायचं. हे काय होत नाही. मग आता काही लोक म्हणतात बुवा असं तसं. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. उद्या कोणी काही, आता आपली एवढी परिस्थिती वाईट आहे महाराष्ट्राची, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. किती? 5. आणि शिवपुराण सांगणारा बाहेरच्या राज्यातला आहे. तुआन जोडायची पाहिजे का नाही? सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग कुठे? महाराष्ट्रात. आणि बाहेरच्या राज्यातला माणूस येऊन शिवपुराण कोणाला सांगतोय? तो का ठेवला जातो? तो फक्त कथा ठेवणाराची लाल करतो म्हणून ठेवला जातो. नाही तर ह्या जगातलं पहिलं शिवपीठ आळंदी आहे. आळंदी हे पहिलं शिवपीठ आहे. आळंदी ती नंतर झाले ते देश आपल्याला काही गेलं नाही. जन्माला आले पण कोण? धन्य माता पिता दयाची. जन्माला आले, संकट सुरू झाली, आई गेली, वडील गेले, 13व्या वर्षी कारभार हातात आला आणि लग्न करावं लागलं. लग्न करावं लागलं. आई गेली, वडील गेले, लग्न करावं लागलं. लग्न केलं, बायको गेली, दुसरी केली, 6 मुलं झाली, संसारात दुष्काळ पडला, वाताहात झाली. पण भजन सोडलं नाही त्यांना तुकोबराया म्हणतात. इथं एखाद्याला म्हणलं सकाळी कीर्तनाला आले ना, काय सांगायचं हो, बाबाची गाडी पाहिली, मी निघालोय होतो बरं का, पण ते पप्प्याच्या आईला कसं तरी व्हायला लागलं. मग आता थांबायचीच पळी आली, तिला माझ्याशिवाय कोणचा आधार आहे? हे नाही. आई गेली, वडील गेले, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं, इथं खोदा. खोदल्यावर मूर्ती सापडली, ती देहूला बसवली, तिथं जन्म झाला. पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य देवाने येऊन स्वप्नात सांगितलं, वाङ्मय करा. गणपती चिंतामणी वयवायला बोलवला. जगातले सगळ्यात मोठे आश्चर्य. आणि हे सगळे आश्चर्य करता करता बाबाजी आपुले. आणि ज्या दिवशी सगळे आश्चर्य झाले, इंद्रिय माझे ताब्यात आले आणि इंद्रियापासून मी मुक्त झालो. माझा इंद्रियाचा संसार कसा होता? संसाराच्या अंगे अवघीच व्यसन, संसाराच्या अंगे अवघीच व्यसन.
माणसं किती आहे रे? ए बरे, तुमच्या घरात माणसं किती आहे? हा, 2, 9 आहे का? हा, तुमच्या रे? 5 तुमच्या रे? 9 तुमच्या रे? 5 तुमच्या रे? 4, 5, 9, 4. या घरात 23 माणसं आहे. संसार आहे का बरं का? या घरात माझा पटकन तुम्ही जाता. एक जीव त्याला 2 बायका. पहिलीचं नाव प्रवृत्ती, दुसरीचं नाव निवृत्ती. एकीला 12 पोरं, एकीला 8 पोरं. 12 न 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आता तुमच्या घरात काय काय? फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, फिटर, हीटर. याच्यात काय आहे? मोजा. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, आऊट कुटीरोम, छिद्र मोजा. 2, 4, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. आणि अखंड भजन करून देहभ्रमर होणं 10. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या कीर्तने शुद्ध झालो. 4 इंद्रिय, 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या. आणि हे घर आहे. हे घर सोडून नाही. गाड्या बिड्या, बंगले बिंगले. एक दिवस गपक्यात आट्या घेईन तर सपक्यात इथंच राहील. त्याचं काय तुम्हाला? आता हे तुम्हाला वाटतं बा लोक बदलले. काही नाही महाराज. तुकोबारायाचा छळ करणारे जे होते ते आज आडनाव बदलून जन्माला आले नाही तर आजही गावात तसेच आहे. हां, काही लोकांचे घरं देवळा शेजारी आहेत तरी त्यांना माहीत नाही आज एकादशी. दरिद्री येते त्यांना काय माहिती? ते म्हणते मी आता आमलेट खाल्लं. मी नालाय कशी त्याला. हां, त्यांना काय माहिती त्याला? हो, त्यांना काय काही म्हातारे माणसं असे दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठात टायमाला घरी निघतात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलादी. येळभर तांगड्या खाजीत उताना पडवतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला. आता चला ते वळतीन. चांडाळ माणसं महाराज. आता ही तुम्हाला बसलेली दिसतात नाही एवढी. ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर काही नाही महाराज. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झालं. असा माणूस नाही राहिला का त्याला मला गोडा लावला नाही. काय संसाराचं ते म्हणजे गाड्याला बंगले. 80% ग्रामपंचायत सदस्य असे आहेत त्यांना जर ग्रामसेवकला इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. बोलल कोण यांना महाराज? आणि जो बोलल तो सकाळी राहीन का? या जगात जो बोलेल खरा त्याचा सकाळी दुपारी बांबू उपाटला. बोला तुमचं काय मत आहे? या जगात 2च कामं करायची. मोठ्याची बुटं चाटायची आणि मोठ्यानं मागं हिंडायचं. तुम्ही बधीर आहे तुम्हाला काय? माझ्यापुढे बसलं का? खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. बस समाज खलास झाला महाराज, खलास. आणि याच्याकरता हे सप्ते होणं काळाची गरज आहे. हा 16 जो या परिसराने एवढा मोठा केला ना, मी दिवसवर्षी येतोय, दरवर्षी 16 वाढतच चाललाय. याचं कारण तुकोबराय हा 16 करून घेतात. नाही तर एवढ्या लोकांना अन्नदान आणि एवढ्या लोकांना भाकरी घालाय कोणाला वेळ आहे? इथं बापाला भाकरी नाही महाराज. आता एक कडक टोप्यांवाले जेवढे हिंडत आहेत ना, यांच्या घरातले कोपरे पाहिले नाही तुम्ही अजून महाराज? म्हातारा असा आहे यांच्या घरात कोपऱ्यात का म्हाताऱ्याला भेटायला जर गेलं तर महाराज पाहणाऱ्याला उलटी होते. एवढ्या घाणीत म्हातारे आहेत. नाही, लोक फक्त बाहेरून देखणेत महाराज. कडक कपडे घालतात, पांढरी केस काळी बडी करतात, मिशे बिशा काढतात, भारीतला ब्रँड पेतात, संध्याकाळी बायकोला 2-4 घोडे लावतात, पुन्हा सळणे होतात. हे वरून चाललंय. आतून काय? म्हातारीला पुरीला पाहुणे पाहायला आले तर म्हातारीला कोंडून घेणाऱ्या बाया आहेत. 4 जणी तिथं. पाहता काय माय? खरंय का खोटंय? बोला. ती म्हणते नको, आमची म्हातारी डोक्यातून गेली, ती काही बरोळत. म्हातारा कोंडून ठो आमचा. खरंय का खोटंय? हा. आणि ह्या सांगा त्या जिजाबाईनं तुकोबारायला शिव्या दिल्या. तुमचे डोके जागेवर नाहीत. जगातली पहिली स्त्री आहे का देवाने तिचे पाय धाडलाय. तुम्हाला काय? तुम्ही पोराला म्हणता त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे कोण? गडी ऐकतो. अहो काय वाईट दिवस आलेत महाराज आपल्यावर. बायकोला मॅडम म्हणायची बाळी आली. आता काय बोलायचं?
बरेच लोक बायकोला मॅडम म्हणतात. मॅडमला विचारा, अरे तू का विद्यार्थी आहे तिचा, तुला काही कळत नाही? बावळट लोक आहे. आमच्या दुधावाला आला म्हणला बिल द्या, ते आमच्या मॅडमशी बोलतो मी. तू कितीला आहे? ती अंगणवाडीत आहे का तिच्या इथं? तू काय लोक वागा त्यात काय तर आहे. आणि इंदुरीकर बोलला का लोक म्हणतात तू काही बोलतो, काही बोलतो म्हणजे पागल बिगल आहे का? माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. नाही तर काय आहे जगात? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत का नाही बोला. आत्ता कीर्तनात बसेल 10 जण दाखवतो तुम्हाला इथं मी. ए बऱ्या 10 जण इथं दाखवतो तुम्हाला. आत्ता शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले माया पुढे बसले 10 जण. नावं सगळं सांगा. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? आणि रोज मोबाईल उचका, आत्महत्या, कर्ज. कशामुळं? हे शेअर मार्केट पाहिजे. अहो तुम्ही एज्युकेटेड लोक आहे, मावळातली चांगली कोट्याधीश लोक आहे, खुशाल बँक तुम्हाला लुटून जाते. तुम्हाला आखली आहे का? तुम्ही नक्की हुशार कशात आहे? बँक येते आपल्याकडे, बँक सभासद गोळा करते, लाख रुपये गोळा करते या माणसामागं, आणि बँक यांना 9,000 रुपये देते महिन्याला. कशाचं व्याज? ते 1 लाखाचं 3 महिने देते. हा शेळ्या इकितो, बोकडे इकितो, बँकेत पैसे भरितो. बँक गेली निघून, बिकारीत आला तो. असे इथं 2 जण आहेत. नाही आहे कधी सप्त्याला दिले का 11 रुपये? बसला थोबाडवासे नाही. आता काय अरे रात्री श्रीमंत व्हायचं कुठं चालतं का? आत्ता बापानो कर्ज नाही सध्या, पोरानो कर्ज आहे. बापानो कर्ज नाही सध्या, पोरानो कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली 2 जण इथंच बसले. पहा आता काय कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघाली घर सुधाराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या माझ्या दाद्यानं जर काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला 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 ना. बोला, द्या मला शिव्या उन्हात आणायच्या. इस्टेटीला का काडी लावायची का? मग 10 गुंठे इका, आणि दाद्याचं कर्ज इकली. कर्ज फिटलं, दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या तर पितोय. हे बा माया पोराची चव नका घालू, तो काही कायम पित नाही. कधी मेधी पिवतो तो. केवढा बोबाठा माया दाद्याचा. दाद्यानं आणली कोणशी पोर घरात? आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळालं. त्यानं कोणची का वहिनं पण आहे. तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते. आता काय बोलायचं? आई गेली, वडील गेले, गाथा पाण्यात तरला, आणि मग जायचं ठरलं. आम्ही जातो तुम्ही कृपा सुनावी, आम्ही जातो